विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासिकेला आपण भाषा आणि भाषेचे प्रकार हा घटक अभ्यासलेला आहे। त्यामध्ये नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा या दोन्ही गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत। आज आपण भाषेचा पुढचा घटक अभ्यासणार आहोत। आता भाषेनंतरचा भाग काय आहे अजून, तर भाषेनंतरचा भाग आपल्याला लिपी अभ्यासायचा आहे। पाहूया मग आपण लिपी काय आहे। बघा, भाषेला लिखित रूप असणं खूप गरजेचं आहे। यासाठी लिपीचा शोध घ्यावा लागला। भाषेमध्ये काय आहे हे लिहून कसं दाखवायचं यासाठी लिपीचा शोध लागला। आता पाहूया आपण लिपीबद्दल काय माहिती आहे याविषयी। तर विद्यार्थी मित्रांनो, लिपी हा जो शब्द आहे हा शब्द संस्कृत भाषेतील लिप या मूळ धातूपासून बनला आहे। बघा लक्षात घ्या, काही आपल्याला मूळ धातू विचारतात। मूळ धातू म्हणजे त्यामध्ये असलेला मूळ शब्द। मुळामध्ये लिपी हा शब्द कसा बनला, तर यामध्ये लिप हा मूळ धातू आहे आणि लिपी या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे लिपणे, सारवणे किंवा माखणे। लिपणे, सारवणे किंवा माखणे असे लिपी या शब्दाचे शब्दशः अर्थ सांगितले जातात। बघा, काही जणांना असं वाटतंय की लिपी या शब्दाचा अर्थ काय, तर लिहिणे म्हणतात। ती घाई नाही करायची। लिपी या शब्दाचे हे अर्थ सांगायचे यापैकी एक। बघा, लिहिणे हा जो शब्द आहे, बघा लक्षात घ्या, कधी कधी आपल्याला कोणत्या शब्दामध्ये कोणता मूळ धातू आहे हे विचारतात। जसं की भाषा या शब्दात कोणता मूळ धातू आहे, भाष, बरोबर आहे। आणि लिपी या शब्दामध्ये लिप हा मूळ धातू आहे। तसं लिहिणे या शब्दामध्ये कोणता मूळ धातू आहे असा प्रश्न असतो। मग आपल्याला काय वाटते, लिह आहे वाटते, नाही, तर लिहिणे या शब्दामध्ये मूळ धातू काय आहे, लिख आहे। पर्यायामध्ये लिह सुद्धा देतात, पण त्याला आपण बघायचं नाही का, तर लिहिणे या शब्दातला मूळ धातू लिख हा आहे म्हणायचं, बरोबर आहे। बघा, आता आपण लिपीची व्याख्या अभ्यासणार आहोत। लिपी म्हणजे काय हे पाहिल्यानंतर लिपीची व्याख्या काय आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पहा, थोडक्यात जर सांगायचं झालं, लिहिण्याची शैली किंवा पद्धत म्हणजेच काय होय, लिपी होय। तर थोडक्यात सांगण्याची हीच व्याख्या आपण सोपी राहील आपल्याला थोडक्यात सांगण्यासाठी, की लिहिण्याची पद्धत किंवा शैली म्हणजेच लिपी होय। झाली पहा सोपी व्याख्या। लिपीचा शोध का घ्यावा लागला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। लक्षात घ्या, आपण जेवढं बोलतो, आता मागच्या तासाला आपण बोललो, लिहिलं तेवढं नाही, बरोबर आहे, पण हे बोललेलं प्रत्येक गोष्ट हवेमध्ये विरून जाते। एकामागून एक वाक्य आपल्या कानावर येतात, आपल्याला ऐकायला येतात, काही समजतात, काही हवेत विरून जातात आणि आपणही विसरून जातो। मग असं होऊ नये म्हणजे आपण जे बोलतो ते जास्त काळ टिकून राहावं, चिरकाळ टिकून राहावं, यासाठी विकसित केलेली लेखन शैली म्हणजेच काय होय, लिपी होय। म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, आपण जे बोलतो ते चिरकाळ टिकून राहावे। पहा, चिरकाळ टिकून राहावे यासाठी, बघा लक्ष द्या इकडं, यासाठी विकसित केलेली लेखन शैली। बघा बरं, विकसित केलेली काय, लेखन शैली किंवा पद्धत। लेखन शैली किंवा पद्धत म्हणजे काय होय, लिपी होय। अशी आपण लिपीची व्याख्या सांगू शकतो पहा थोडक्यामध्ये। आणि ही व्याख्या सगळ्यात जास्त प्रभावी व्याख्या राहील आणि लांबट व्याख्या। कसं, ही व्याख्याच आहे, लिहिण्याची शैली म्हणजे लिपी असंही तुम्ही म्हणू शकता। याशिवाय आपण जे बोलतो, जेवढं जे बोलतो ते
चिरकाळ टिकून राहावे. म्हणजे बोललेलं टिकून राहणार का? नाही राहणार. यासाठी विकसित केलेली म्हणजे काहीतरी आपण तयार केलं. काय तयार केलं मग? लेखन शैली म्हणजेच लिहिण्याची एक पद्धत. तिलाच आपण म्हणजे काय होय तर लिपी होय, अशी आपण लिपीची व्याख्या करतो. आता आपण जास्त लांबट जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. लिपीबद्दल जर जास्त जर पाय झालं तर वेगवेगळ्या लिपी आहेत, पण आपल्याला तेवढ्या लिपींचा अभ्यास नाही करायचा. थोडक्यामध्ये आपल्याला भाषेबद्दलची जी काही लिपी आहे, विशेष करून मराठी भाषेच्या लिपीवर आपल्याला जास्त चर्चा करायची आहे. पाहूया तर मग आपण मराठी भाषेच्या लिपीवर काय चर्चा आहे आणि त्याच्या अगोदर आपला आणखीन कोणत्या लिपीचा अभ्यास थोडक्यात करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा मग, तर सगळ्यात विचार केला आपण सगळ्यात जुन्या लिपीबद्दल, प्राचीन लिपीबद्दल, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या भारतामध्ये ज्या काही लिपी होत्या, या भाषा होत्या, या सर्व भाषांची लक्षात घ्या. आपण कोणत्या भाषांची म्हणत आहोत? भारतीय भाषांची म्हणत आहोत. लक्षात ठेवा, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. यामध्ये काय महत्त्वाचं आहे? भारतीय भाषा. आणि या भाषांच्या लिपीच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सगळ्यात प्राचीन लिपी आपल्यासाठीची, आपल्या भारतीय भाषांसाठीची ती होती कोणती लिपी? ब्राह्मी लिपी. बरोबर आहे पा? लक्षात घ्या, ब्राह्मी लिपी ही भारतीय भाषांची सर्वात प्राचीन लिपी मानली जाते. पण या भाषेचा उद्गाता कोण? ही भाषा नेमकी तयार कोणी केली याविषयी निश्चितता नाही. व्याकरणकारांमध्ये वेगवेगळे मतभेद आहेत. काही व्याकरणकार म्हणतात या काळात झाली, काही व्याकरणकार म्हणतात त्या काळात झाली, तर काही व्याकरणकारांनी व्याख्याच करून टाकली. काय व्याख्या केली मित्रांनो? बघा, साक्षात ब्रह्मदेवाने, बघा सगळं काही देवावर टाकलं. आता इथं साक्षात ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी, साक्षात ब्रह्मदेवाने तयार केलेली किंवा विकसित केलेली लिपी म्हणजे, बघा ब्राह्मी लिपीची व्याख्याच केली. काय व्याख्या केली? साक्षात ब्रह्मदेवाने विकसित केलेली लेखनशैली म्हणजे ब्राह्मी लिपी होय. आता बघा बरं, व्याकरण हे एक भाषेचं शास्त्रच आहे. शास्त्रांमध्ये देव देवता या गोष्टी मानल्या जात नाहीत. मग असंच झालं इथंही. काही व्याकरणकार म्हणले देव आहे, त्यांनी ही व्याख्या मान्य केली. काही व्याकरणकार म्हणतात देव नाही. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही प्रकारचे व्याकरणकार आपल्याकडे आहे. जसे माणसं असतात तेच व्याकरणकार असतात. मग झालं असं की इथंही ही व्याख्या सर्व व्याकरणकारांना मान्य नाही आणि काही व्याकरणकार हीच व्याख्या मान्य करतात. असं जरी असलं तरी आपण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, भारतीय भाषांची सर्वात प्राचीन लिपी. लक्षात ठेवा, आपण काय म्हणत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वात प्राचीन लिपी म्हणून या लिपीचा आपण उल्लेख करतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो गांधार घराणे आले. या गांधार घराण्यामध्ये एक लिपी विकसित झाली, ज्या लिपीला नाव देण्यात आलं खारोष्ठी लिपी. लक्षात ठेवा हे नाव. या प्राचीन लिपी आहेत, खारोष्ठी लिपी. गांधार घराण्याच्या काळामध्ये ही लिपी उदयाला आली आणि याच लिपीला नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? गांधार लिपी. बरोबर आहे पा? याच लिपीला दुसरं काय नाव आहे म्हणलं तर काय सांगायचं? गांधार लिपी म्हणायचं. बरोबर आहे पा? गांधार लिपी. आता याची व्याख्या सांगण्याची आवश्यकता नाही, कारण जे काही वेगवेगळे घराणे आपल्या भारतामध्ये येत गेले त्यांच्या काळामध्ये ज्याही लिपी असतील, भाषा असतील, त्या त्या काळात उदय आणि विकास होत गेला. तसंच गांधार घराण्यामध्ये कोणत्या लिपीचा उदय आणि विकास झाला? तर खारोष्ठी लिपीचा. लक्षात घ्या. आता ब्राह्मी लिपीला आदर्श लिपी सुद्धा मानलं जातं. याचं कारण आहे की या लिपीपासून भारतीय भाषांच्या, भारतीय बहुतांश भाषाच्या लिपी बनलेल्या आहेत. त्यामुळं ब्राह्मी लिपी आदर्श लिपी मानली जाते. तर हे झालं
प्राचीन लिपीबद्दल. आता आपण मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या लिपीवर चर्चा करणार आहोत. हां, पाहूया मग आपण मराठी भाषा आणि मराठी भाषेची लिपी काय आहे. तर सुरुवातीला पाहूया मराठी भाषा. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा जर आपण विचार केला तर आपल्याला असं जाणून येईल की मराठीची पाळंमुळं जी आहे ती कुठंतरी संस्कृतामध्ये आहेत. याही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात. पाहूया, पहा बरं. सगळ्यात आधी प्रचलित असलेली जी लिपी भाषा होती त्या भाषेला आपण संस्कृत भाषा म्हणलेला आहे. लक्षात घ्या, ही संस्कृत भाषा महाराष्ट्रात सर्वतोपरी एक प्रचलित भाषा होती. पण या भाषेवर एवढे बंधनं राहिले की या भाषेचा विकास होऊ शकला नाही. ही भाषा उच्चवर्णीयांनी म्हणजे ब्राह्मणांनी अभ्यासावी असा त्यावर एक निर्बंध लादण्यात आला. जर कोणी ऐकली तर ते पाप मानलं जायचं, जर कोणी बोललं ब्राह्मणांशिवाय तर ते पाप मानलं जायचं आणि त्याला तशी शिक्षा मिळायची. पण त्यामुळं झालं असं विद्यार्थी मित्रांनो की या भाषेचा विकास नाही होऊ शकला. एखाद्या घरातल्या लेकरावर जर आपण जास्त बर्डन टाकलं तर त्याचाही विकास तसाच थांबतो. अगदी तेच या भाषेच्या बाबतीत झालं. आज जर मी तुम्हाला म्हणालो की या बरं तुमची ओळख मला संस्कृतमध्ये करून दाखवा, इथं पूर्ण तुमचं नाव, गाव, तालुका वगैरे, कशाला काय म्हणावं हे शब्दसुद्धा आपला येणार नाहीत. तसंच झालं. मग ती भाषा आपला जमलीच नाही. संस्कृत भाषा आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रात बोलली जाणारी जी भाषा होती, पहा, संस्कृत भाषा आणि महाराष्ट्रात त्या काळात बोलली जाणारी भाषा म्हणजे प्राकृत भाषा. लक्षात ठेवा, प्राकृत भाषा हे काही नसून तर ही महाराष्ट्रात बोलली जाणारी होती. म्हणून आपण यासाठी एक शब्द घेणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्री बोली हा शब्द इथं वापरणार आहोत. लक्षात ठेवा, संस्कृत भाषा आणि प्राकृत भाषा यांच्या बघा यांच्या अपभ्रंशातून, बघा अपभ्रंश म्हणजे काय, अपभ्रंशातून तयार झालेली भाषा ही मराठी भाषा होय. लक्षात ठेवा, मराठी भाषा होय. तर अगदी पुस्तकांमध्ये सुद्धा हीच व्याख्या आहे. मग यामुळं झालं असं, व्याख्याच कोणत्या भाषेनं सुरुवात झाली हो? संस्कृत भाषेनं झाली. या भाषेमध्ये प्राकृत म्हणजे महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषेतले काही शब्द मिसळले, सरमिसळ झाली. अपभ्रंश झाला म्हणजेच काय झाला हो? सरमिसळ झाली. आणि यांच्या अपभ्रंशातून जी भाषा बनली त्या भाषेला आपण काय मानलेलं आहे? मराठी भाषा मानलेला आहे. लक्षात घ्या. आता मराठी भाषेबद्दल आणखीन काय आपल्याला सांगता येते? ही झाली व्याख्या थोडक्यात. आता बघा, मराठी भाषा झाल्यानंतर पुढं काय आहे ह्याच्यानंतरचा भाग पहा. मराठी भाषेच्या आपल्याला लिपीवरही चर्चा करायची आहे. पण या संस्कृतमुळे एक वाक्य इथं तयार झालं, ते म्हणजे कोणती भाषा हो? संस्कृत भाषा. पुन्हा एकदा, संस्कृत भाषा ही कोणत्या भाषेची? मराठी भाषेची. मराठी भाषेची जननी आहे. लक्षात घ्या, हे वाक्य इथं सर्व व्याकरणकारांनी मान्य केलं, भाषेच्या सर्व अभ्यासकांनी मान्य केलं. काय मान्य केलं? संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. बघा आता, जननी या शब्दाचा इथं आपण काय अर्थ घेणार? म्हणजे आई अर्थ घेणार का? बघा, पर्याय जरी दिले समजा या वाक्यामध्ये, बघा प्रश्न काय आहे, या वाक्यामध्ये जननी या शब्दाचा अर्थ तुम्ही काय घ्याल? आणि तेव्हा इथं जर तुमच्या पुढं पर्याय मांडले आपण या प्रकारचे, काय आहे? माता, जन्मदात्री, माऊली. तर हे सगळे पर्याय सारखेच वाटतील आपल्याला अजून. आणि उत्पत्तीचे कारण असे जर आपल्या पुढे 4 पर्याय दिले असतील
तर जास्तीत जास्त जण हे माता माऊली आई यांच्याकडेच विचार करतील, पण नाही. लक्षात घ्या, इथं या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा, काय अर्थ घ्यायचा, उत्पत्तीचे कारण. यायले का लक्षामध्ये? तुम्ही म्हणसाल सर जननी म्हणजे आई माता माऊलीच होणार की, तीनही पर्याय आहेत की तिथं. पण या भाषेनं जन्म दिलाय का हो? जन्म नाही दिला, च्यापासून बनली. जन्म फक्त सजीव प्राणी देतात, बरोबर आहे. त्यामुळं इथं जननी या शब्दाचा अर्थ मात्र इथं या प्रकारचा घ्यायचा आहे, हे अपेक्षित आहे, इथं लक्षात ठेवा. नाहीतर घाईघाईमध्ये कसं आपल्याला पाठ असलेलं वाक्यच आपले मार्क बुडवून टाकते पहा. तर तेही मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत. आता आपण भाषा, मराठी भाषा आणि मराठी भाषेबद्दलची थोडक्यात माहिती पाहिली. आता आपण मराठी भाषेच्या लिपीबद्दल चर्चा करूया पहा. मराठी भाषेच्या लिपीबद्दल काय आपल्याला चर्चा आहे किंवा आपल्याला काय माहीत पाहिजे याविषयीची माहिती आपण आता घेऊया पहा. मराठी भाषेची जी लिपी आहे, या लिपीची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की मराठी भाषेची लिपी जी आहे ते दोन लिपी अस्तित्वात असल्याच्या खुणा आजही आढळतात. त्यातली मराठी भाषेची एक लिपी आहे जिला आपण मोडी लिपी या नावानं ओळखतो. लक्षात घ्या, पहिली लिपी. आणि दुसरी लिपी आहे जिला आपण देवनागरी या नावानं ओळखतो, देवनागरी लिपी. तर अशा दोन लिपी मराठी भाषेच्या दृष्टीने विचार आता इथं चालू आहे, लक्षात घ्या. अगोदर ज्या लिपी आपण अभ्यासल्या त्या भारतीय भाषांच्या प्राचीन लिपीमध्ये आपण अभ्यासल्या, या मराठी भाषेच्या लिपीबद्दल पाहत आहोत. तर ही लिपी आणि मोडी लिपी ह्यात काय अंतर आहे आणि या लिपी काय आहेत याविषयीची माहिती आता आपण घेऊया. पाहूया मग. सगळ्यात आधी मोडी लिपीबद्दल पहा. मोडी लिपीला दुसरं नाव काय आहे असा प्रश्न असतो. तर लक्षात ठेवा, मोडी लिपीला दुसरं नाव काय असा प्रश्न आला की काय सांगायचं आपण, धावलिपी. धावलिपी म्हणजे काय, धावणे म्हणजेच काय, वेगाने, तेच आहे. मग पळणे जसं आहे तसं गतीनं लिहिण्याची एक लिपी होती आपल्याकडं. कशी होती ती लिपी, तर लिहिणारा जो आहे आपल्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे, लक्षात ठेवा काय सांगत आहे, दोन्हीही लिपी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडेच लिहिल्या गेल्या. पण दोनमध्ये फरक काय राहिला, फरक राहिला असा, अक्षरांना, लक्षात घ्या, अक्षरांना मुरड घालत पेन न उचलता, अक्षरांना मुरड घालत पेन न उचलता लिहिण्याची शैली म्हणजेच काय आहे, मोडी लिपी. थोडक्यात काय झालं त्या काळामध्ये, जसं आता आपण इंग्रजीमध्ये कर्सिव म्हणतो का नाही, कर्सिव, कर्सिव येतं का तुझ्या लेकराला, याच्या लेकराला खूप विचारतात बघा आज. पण आपल्याकडे ते आधीच होतं मराठीमध्ये, ते आता इंग्रजीमध्ये घेतलेलं आहे, आपल्याकडे अगोदरच होतं. पहा, अक्षरांना मुरड घालत लिहिण्याची शैली म्हणजेच काय होय, मोडी लिपी. ही झाली मोडी लिपीची व्याख्या. मग कसं असायचं एक थोडक्यामध्ये सांगत आहे. तसं मोडी लिपी खूप जुनी आहे, त्यामध्ये लिखाण खूप वेगळं आहे. पण एक थोडक्यात म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जशाच तसं नाही, पण एकदा जर आपला समजा लिहायचं आहे तर लिहिणारा अशी एक सरळ रेषा मारायचा. एकदा पेन टेकवली की वाक्य पूर्ण होसर उचलायचाच नाही. बघा थोडक्यात, श्री चावुंड राय करवियले हा जो मराठी भाषेचा सर्वात प्राचीन शिलालेख आहे. पहा काय सांगायचं आहे मला, श्री चावुंडराय करवियले. आपण आता असं लिहितो, पण तेच मोडी लिपीमध्ये लिहा म्हणलं तर आता मोडी लिपी तसे संकेत वेगळे आहेत, पण मी यालाच तशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे पेन न उचलता अगदी गतीनं लिहिलं आपण, आणि त्यामुळंच या लिपीला काय नाव मिळालं, धावलिपी. बघा लक्षात घ्या, इसवी सन 983 मध्ये मराठी भाषेचा
जो पहिला शिलालेख आहे, पहा मराठी भाषेचा पहिला शिलालेख जे कर्नाटक राज्य आहे, या कर्नाटक राज्यामध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे श्रावणबेळगोळ. श्रावणबेळगोळ. तर या ठिकाणी एका मूर्तीखाली, ज्या मूर्तीला गोमटेश्वर म्हणतात, या गोमटेश्वराच्या मूर्तीखाली ही पहिली ओळ आढळली. गोमटेश्वर कोण होते? तर जैन धर्माचे तीर्थकार, ज्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो? बाहुबली. काय नाव आहे बघा? जैन धर्माचे तीर्थकार होते, त्यांच्या मूर्तीखाली, म्हणजेच त्यांना त्या काळात गोमटेश्वर नाव होतं, या मूर्तीखाली मराठी भाषेचा हा पहिला शिलालेख आढळला. लक्षात घ्या मित्रांनो, जेवढं मराठी भाषेमध्ये आजवर लिहिलेलं आहे, आजवर लिहिलेलं, या सगळ्यांमध्ये सगळ्यात पहिली ओळ मराठी भाषेची कोणती? तर हेच सांगायचं. मराठी भाषेचा पहिला शिलालेख कोणता? तर हाच सांगायचा. आणि हा शिलालेख कोणत्या लिपीत आढळला? तर काय सांगायचं? मोडी लिपीमध्ये आढळला. इथं एवढंच लक्षात ठेवा. कोठे आढळला म्हणलं तर हे ठिकाण श्रावणबेळगोळ, ठिकाणाचं नाव कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. कोणत्या मूर्तीखाली? असा प्रश्न मराठीत कधी आला नाही. ठिकाण विचारलेलं आहे आणि पहिला शिलालेख कोणता विचारलेला आहे. कोठे आढळला? कोणता आहे? तर हे लक्षात ठेवा. पहा, चला यानंतर आपण लगेच पुढचा भाग अभ्यासणार आहोत. काय आहे यानंतरचा भाग? दुसरा भाग म्हणजे देवनागरी लिपी. पहा तर मग या देवनागरी लिपीबद्दल काय माहिती आहे पाहूया आपण. देवनागरी कशाला म्हणायचं, देवनागरी लिपी कशी तयार झाली, याविषयीची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, काही जण काय म्हणतात की मोडी लिपीचा जनक हा आहे, तो आहे. लक्षात घ्या, लिपींचे जनक आढळलेले नाहीत. अमुक लिपीचा जनक म्हणजे ज्यांनी तयार केली तो जनक झाला, तर असा जनक कुठेही आढळलेला नाही. हा, जे काही हेमाद्री पंडित होते, हेमाद्री पंडितांच्या राज्यकारभारामध्ये ती भाषा, ती लिपी मोडी लिपी त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये वापरली प्राचीन काळामध्ये, असं आपण सांगू शकतो हेमाद्री पंडित. पण ते याचे जनक नाहीत, लक्षात ठेवा. आता बघूया काय देवनागरी लिपीबद्दल. काय आहे देवनागरी लिपी? तर सगळ्यात आधी भारतामध्ये वेगवेगळे जे काही लोक होते, या वेगवेगळ्या लोकांचं आगमन झालं आणि ते लोक इथं राहायलासुद्धा स्थायिकही झाले म्हणता येईल आपल्याला, राहायलासुद्धा आले. असंच एक आगमन आहे ते आर्य लोकांचं. पाहूया आपण यांच्यामुळं काय असं आहे की देवनागरी हे नाव मिळालं. बघा, हे जे आर्य लोक आले भारतामध्ये आले आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्रातही आले. यांचं जे तत्त्वज्ञान होतं ते प्रगत होतं थोडं आपल्या इथल्या लोकांपेक्षा त्या काळामध्ये. मग झालं असं की आर्य लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं की ही जी सृष्टी आहे ह्याच्या पाठीमागं दैवी शक्ती आहे म्हणले. म्हणजेच कोण आहे म्हणले? देव आहे म्हणले. देव. आपले लोक कसे आहेत? भोळे बाबडे. आपले लोकांनी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी या आर्यांना देव मानायला लागले, आर्य लोकांना. आणि हे आर्य मोठ्या मोठ्या शहरात राहत होते. मग त्या शहरांना पूर्वी नाव होतं काय? नगर. देव नगर. मग जर हा शब्द जर जोडला आपण अजून, तर आपल्या लक्षात येऊन जाईल आर्यांनाच काय मानलं लोकांनी? आपल्या देव मानलं. ते शहरात राहे, शहरांना नाव होतं नगर, आणि यांच्यापासूनच शब्द तयार झाला काय? देवनगर. म्हणजेच काय? देवनागरी. आणि आर्यांच्या नावाला घेऊनच व्याख्या बनली. आर्य लोकांनी विकसित केलेली लेखनशैली म्हणजेच काय होय म्हण? देवनागरी लिपी होय. ही व्याख्या पुढे आली. म्हणजे आर्यांच्या नावांचं सुद्धा महत्त्व आजही आपल्या देवनागरी लिपीसाठी मान्य करावं लागणार आहे. म्हणजे इथं एक ओळ आपण मांडूया. ती ओळ अशी आहे की आर्य लोकांनी विकसित केलेली लेखनशैली म्हणजेच काय होय? तर देवनागरी लिपी होय.
आता काय आहे अजून पहा, भाषेमध्ये काय आहे व्याख्या आता देवनागरी लिपीची याविषयी पाहूया आपण. भाषेमध्ये पहा, जो लिहिणारा आहे, जो कोणी लिहिणारा असेल, लिहिणारा आपल्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आडव्या, उभ्या, तिरकस, अर्धगोल आणि गोलसर रेषांचा वापर करत लिहिण्याची जी शैली वापरतो त्यास कोणती लिपी असे म्हणतात? बरोबर आहे पहा, देवनागरी लिपी असे म्हणतात. तर ही व्याख्या पुढे आली. देवनागरी लिपीबद्दल जर तुम्हाला व्याख्या सांगायची झाली तर काय सांगायचं? लिहिणारा आपल्या डावीकडून उजवीकडे आडव्या, उभ्या, तिरकस, अर्धगोल आणि गोलसर रेषांचा वापर करत. थोडक्यात हे पहा, आडवी रेषा, उभी रेषा, तिरकस रेषा, अर्धगोल रेषा आणि थोडक्यात यांचे जर संकेत जरी पाहिले आपण तर आपल्या लक्षात येईल पहा, अर्धगोल, आडवी रेषा, उभी रेषा. बघा बरं, काहीतरी ओळखीचं दिसत आहे आपल्याला, दिसायले का? हां. तर अशा प्रकारे आपली जी काही लिपी आहे त्या लिपीचे चिन्ह बनायला लागले. लक्षात घ्या, सगळ्यात आधी हे लिपी चिन्ह आपण शिकलो आणि या प्रकारे आपण लिपी चिन्हांचा अभ्यास करायला लागलो. दिसायला आहेत पहा, अगदी कोणतंही मराठी वर्णमालेमधलं कोणतंही जर वर्ण तुम्ही लिहिसाल तर या रेषांच्या वापरांचंच आहे. म्हणून मराठी भाषेची लिपी आज आपण कोणती म्हणून स्वीकारलेली आहे? तर आज आपण कोणत्या लिपीचा स्वीकार केला आहे, किंवा आज आपण मराठी भाषेचे लिखाण कोणत्या लिपीत करतो? तर त्याचं उत्तर येणार देवनागरी लिपी. बघा, 2 प्रश्न आहेत, ते दोन्ही प्रश्न मी तुमच्या पुढे मांडत आहे पहा. पहिला प्रश्न काय आहे पहा, पहिला प्रश्न आहे मराठी भाषेची प्राचीन लिपी कोणती? हा झाला पहिला प्रश्न. काय उत्तर देणार हो? ब्रह्मी लिपीकडे जायचं नाही. हां, घाईघाईमध्ये कसं ब्रह्मी आणि खारोष्टी सगळ्या जुन्या त्याच असतील नाही. मराठी भाषेचा विचार आपण मांडलाय, त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मराठी भाषेची सर्वात प्राचीन लिपी कोणती? मोडी लिपी, किंवा पर्यायामध्ये जर धाव लिपी असेल तर त्याला टिक करा. लक्षात ठेवा. माझा दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न आहे पहा, आज आपण मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतो? कोणत्या लिपीमध्ये करतो? आता काय उत्तर येणार सांगा बरं? आता उत्तर येणार याचं देवनागरी. जसं मोडी लिपीला एक नाव आहे तसं देवनागरी लिपीला सुद्धा एक नाव आहे, ते म्हणजे बाळबोध लिपी. बघा लक्षात घ्या, 2 पैकी कोणतं नाव पर्यायात आहे त्याच्यानुसार या प्रश्नाचं उत्तर मांडायचं. आणि मराठी भाषेच्या 2 लिपी अस्तित्वाच्या खुणा आजही सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात. कारण आजही शिलालेख आहेत, जशाला तसे आहेत, त्यामुळं प्राचीन लिपी आहे. आणि आधुनिक काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त वापर झाला तो म्हणजे देवनागरी लिपीचा.
तर अशा मराठी भाषेच्या किती लिपी आहेत म्हणायचं? 2 लिपी. कोणकोणत्या? देवनागरी लिपी, मोडी लिपी आणि देवनागरी लिपी. हे झालं लिपीबाबत. बरं, मागे जो आपण भाषाही भाग अभ्यासला होता, जर तुम्हाला प्रश्न आला आज आपण कोणत्या भाषेचा वापर करतो, आज आपण कोणत्या भाषेचा वापर करतो म्हणलं तर नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा दोन्ही भाषेचा वापर करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला आता लिपीनंतरचा काय भाग आहे लिपीनंतरचा भाग आहे भाषागट. थोडक्यामध्ये सांगायचं तर लिपीनंतरचा भाग आपण अभ्यासणार आहोत भाषागट. मग हा भाषागट काय आहे आणि तो कसा अभ्यासायचा आहे याबद्दल पाहूया. भाषागट बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भाषागट का अभ्यासत आहोत तर आपल्याला भाषामध्ये सर्व ज्या भाषा आहेत या जगामधल्या सर्व भाषा या कोणत्या तरी एका गटात अभ्यासल्या जातात. असा एक गट आहे ज्याला आपण इंडो युरोपियन असं नाव दिलं आहे. इंडो युरोपियन हा जगातल्या सगळ्या भाषा अभ्यासणारा गट आहे. याच्या असंख्य शाखा आहेत, पण त्या शाखा आपल्याला अभ्यासायच्या नाहीत. आपल्याला फक्त भारताकडेच यायचं आहे. म्हणून लक्षात घ्या, हा जरी मुख्य गट असला तरी आपण इथं विचार केवळ आणि केवळ यांच्याबाबतच करणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग भारतीय भाषांच्या दृष्टीनं इंडो युरोपियन या गटाच्या 2 शाखा केल्या. एक शाखा आहे जिला इंडो आर्यन नाव दिलं आणि दुसरी शाखा आहे जिला इंडो युरोपियन नाव, काय नाव आहे दुसरं सांगा बरोबर आहे? हां, इंडो द्रविडियन. काय नाव आहे तर इंडो द्रविडियन असं नाव आहे. बघा मग आता या गटांमध्ये नेमका अभ्यास काय आहे तर हा अभ्यास आपण पाहणार आहोत. कोणत्या गटामध्ये? इंडो आर्यन आणि इंडो द्रविडियन. इंडो आर्यन आणि इंडो द्रविडियन यामध्ये काय आहे याविषयी पाहूया. आता आपण गट जो आहे इंडो आर्यन आहे. लक्षात घ्या, जिथं जिथं तुम्हाला देवनागरी लिपी दिसल, कोणती लिपी? देवनागरी लिपी. या लिपीमध्ये येणाऱ्या सर्व भाषा कोणत्या भाषा गटात अभ्यासल्या जातात? इंडो आर्यनमध्ये अभ्यासल्या जातात. जसं की सुरुवात आहे पहिली काय सांगतो आपण संस्कृत, यानंतर पाली, यानंतर हिंदी, यानंतर मराठी, गुजराती. बघा गुजराती, बंगाली. किती भाषा झाल्या पहा बरं? 1 2 3 4 5 6 अशा एकूण किती? 6 भाषा. विद्यार्थी मित्रांनो, या 6 भाषा कोणत्या गटात अभ्यासल्या जातात? इंडो आर्यन. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला की मराठी भाषा कोणत्या भाषा गटात अभ्यासली जाते तर इंडो युरोपियन मधल्या इंडो आर्यन या शाखेमध्ये मराठी भाषेचा अभ्यास केला जातो. तर हे इथं निश्चित होऊन जाते. लक्षात घ्या. आता ज्या ज्या भाषा द्रविडी लिपीत आढळतात, आता द्रविडी लिपी बघा, या लिपीपासून आपला महाराष्ट्र दूर आहे कारण त्या लिपी आपण अभ्यासणं शक्य नाही, कारण आपल्याकडे वेळ आणि आयुष्य कमी राहते. तसंच आहे इथंही. द्रविडी लिपी काय आहे तर तुम्ही पाहिला असेल अशी गोलाकृती संकेत आपल्याला अक्षर आपल्याला पाहायला मिळतात. द्रविडी लिपीमध्ये मग येणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्या जसं इंडो द्रविडियन या भाषा गटात कोणत्या भाषांचा अभ्यास करतो
तर 5 मुख्य भाषा सांगायच्या. यामध्ये सुरुवात करायची कोणती भाषा? तमिळ, यानंतर तेलुगू, यानंतर कन्नड. बरोबर आहे पा? तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम. बघा मल्याळम. यानंतर आहे उडिया. या ज्या 5 भाषा आहेत, या 5 भाषांना कोणत्या भाषा गटात अभ्यासलं जाते तर हे लक्षात ठेवा. आणि या ज्या 6 भाषा आहेत, या 6 भाषांचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? इंडो आर्यन. म्हणजे इंडो युरोपियनच्या 2 शाखा भाषा गट अभ्यासण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि ह्या भाषा अशा आहेत पहा. आता काय आहे अजून पहा. मराठी भाषेच्या बाबतीमध्ये आपण सांगतो की आजपर्यंतचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये 1652 बघा या बोली भाषा आहेत. बोली भाषा म्हणजे काय? जी आपण घरात बोलतो. बरोबर आहे? मग आज भारतात जर विचार केला तर एवढ्या भाषा या बोली भाषा म्हणून ओळखल्या जातात. बघा लक्षात घ्या, फक्त बोली भाषा एवढ्या आहेत. आणि एवढ्या बोली भाषापैकी केवळ 22 भाषांना भारतीय राज्यघटनेने प्रमाण भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. म्हणजे जर विचार केला आपण प्रमाण भाषा किती आहेत भारतामध्ये तर त्याचं उत्तर काय येणार? 22, केवळ 22. म्हणजे ज्यांना आता प्रमाण भाषा म्हणजे काय ह्याच्याविषयी पाहूया पहा. प्रमाण भाषा. प्रमाण म्हणजे काय हो? काही जण म्हणतील पुरावे. बरोबर आहे, ज्या भाषेचे प्राचीन पुरावे आढळतात असंही म्हणतील काही जण. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला सगळ्यात सोपी अशी व्याख्या जर सांगायची असेल तर ही व्याख्या सांगा. काय व्याख्या सांगायचं? ज्या भाषेचे बघा ज्या भाषेचे स्वतःचे व्याकरण आढळते, व्याकरण असते, ती भाषा काय होय म्हणायचं? प्रमाण भाषा होय. सगळ्यात सोपी व्याख्या, कोणताही व्याकरणकार मान्य करणार. आणि यानंतर मग आपण आणखीन एक विचार करतो ते म्हणजे अभिजात भाषेबद्दल. अभिजात भाषा काय? अभिजात भाषा तर लक्षात घ्या, अभिजात भाषा होण्यासाठी काही निकष मांडण्यात आलेले आहेत. ते निकष काय काय आहेत पहा. तर पहिला निकष आहे, ज्या भाषेचा किती 2000 वर्षापूर्वीचा पुरावा आढळतो. बघा 2000 वर्षापूर्वीचा पुरावा आढळतो. अजून काय आहे? जी भाषा अनादी काळापासून बघा अनादी काळापासून व्यवहारात होती. यानंतर ज्या भाषेचे उगमस्थान किंवा उगम निश्चित सांगता येत नाही. ज्या भाषेचा उगम निश्चित, ज्या भाषेचा उगम लिहायचा आहे आपल्याला, स्थान म्हणण्यापेक्षा उगम निश्चित सांगता येत नाही. बघा आणखीन काय निकष आहे? पहिला निकष 2000 वर्षापूर्वीचा पुरावा पाहिजे. जी भाषा अनादी काळापासून बोलली गेली आणि ज्या भाषेचं उगम निश्चित सांगता येत नाही. आणि शेवटचा आहे, जी भाषा इतर भाषेपासून उत्पन्न झालेली नाही, उत्पन्न झाली नाही. मग आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या मराठी भाषेची जननी कोणती भाषा आहे? संस्कृत भाषा. ते झालं ना. मग इथं या वाक्यामुळं आपल्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषा दर्जा मिळालेला नाही. म्हणून लक्षात घ्या, मराठी भाषा ही प्रमाण भाषा बनली पण तिला अभिजातमध्ये स्थान मिळालं नाही. पण
दुसऱ्या ज्या भाषा आहेत लक्षात घ्या, आता आपण लिहिलेल्या काय काय लिहिलं सांगा बरं. तमिळ, यानंतर तेलुगू, यानंतर कन्नड, यानंतर मल्याळम आणि उडिया, या 5 भाषा लिहिल्या होत्या पा. तर या 5ला 5 भाषा लक्षात घ्या काय आहेत, अभिजात भाषा आहेत. आणि जर आपल्या भारतीय भाषांचा विचार केला तर केवळ संस्कृत भाषा लक्षात घ्या बघा, केवळ संस्कृत भाषा अभिजात भाषा म्हणून मानली गेली. म्हणजे संस्कृत आणि या 5 असा जर विचार केला तर अभिजात भाषा एकूण किती आहेत सांगा मग. तर त्याचं उत्तर येईल 6 भाषा अभिजात आहेत. आणि प्रमाण भाषा किती आहेत, 22 भाषा प्रमाण भाषा आहेत. बोली भाषा किती आहेत, 1652. बघा भारतीय भाषांच्या दृष्टीनं हा विचार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे बघा, आज जे आहे आपण काय काय पाहिलं पहा. लिपी, लिपीचे प्रकार किती आहेत, 2. प्राचीन लिपीबद्दल भारतीय भाषांच्या, त्यामध्ये ब्राह्मी लिपी आणि खारोष्टी लिपी पाहिली. मराठी भाषेच्या दृष्टीनं किती लिपी पाहिल्या आपण, 2. कोणकोणत्या, हां बरोबर आहे, सांगा सांगा. मोडी लिपी आणि देवनागरी लिपी, त्यांच्या व्याख्या पाहिल्या आपण, त्यांचे उदाहरण पाहिले. आणि आता जर पाहिलं आपण भाषेबद्दल माहिती पाहिली आपण, मराठी भाषा कशी बनली, यानंतर मराठी भाषा कशी उत्पन्न झाली हे पाहिलं. भाषेच्या मग या प्रकारांकडे आलो, भाषा गटाकडे गेलो आपण. काय गट अभ्यासले, किती गट आहेत, बरोबर आहे. मुख्य गट इंडो युरोपियन, त्याच्या 2 शाखा कोणत्या, इंडो आर्यन आणि इंडो द्रविडियन. इंडो आर्यन गटात किती भाषा आहेत, 6. आणि इंडो द्रविडियनमध्ये 5 पाहिलेल्या आहेत आपण. आणि नंतर आपण पाहिलं बोली भाषा 1652 आहेत. यानंतर प्रमाण भाषा भारतीय भाषामध्ये 22 प्रमाण भाषा आहेत. मराठी भाषा ही प्रमाण आहे पण ती अभिजात नाही हे पाहिलं. महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रातील लोकांची बोली भाषा मराठी, मातृभाषा मराठी, प्रमाण भाषा मराठी, त्यामुळं महाराष्ट्रापुरती मर्यादित असणारी भाषा आहे. याशिवाय गोवा राज्याची प्रादेशिक भाषा म्हणून सुद्धा कोणती आहे, मराठीच आहे, लक्षात ठेवा. मग अभिजात भाषेबद्दल पाहिलं, त्याचे काय काय निकष आहेत पाहिले, बरोबर आहे. प्रमाण भाषेची काय व्याख्या आहे पाहिलं, ज्या भाषेचे स्वतःचे व्याकरण आहे, बरोबर आहे पा. आणि इकडे काय पाहिलं बघा, 2000 वर्षापूर्वीचा पुरावा, अनादी काळापासून उगम निश्चित सांगता येत नाही आणि इतर भाषेपासून ती तयार झाली नाही, उत्पन्न झाली नाही. किती आहेत मग पाहिलं आपण, ते तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया. आणि एक भाषा जी आपल्या देवनागरी लिपीतली आहे ती कोणती, संस्कृत. अशा मिळून 6 भाषा या काय आहेत, अभिजात भाषा आहेत. तर आज जे आहे आपण म्हणजे या आधीच्या तासाला जे पाहिलं होतं त्यामध्ये आपण भाषा हा भाग अभ्यासला, जो पहिला तास होता आपला. आणि आज हा दुसरा तास आहे. या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण काय अभ्यासलं, लिपी आणि भाषेबद्दलची माहिती, भाषा गट काय आहेत आणि त्यांचा अभ्यास कोणत्या शाखेत होतो. त्याबरोबर आपण काय पाहिलं, बोली भाषा काय असते, प्रमाण भाषा काय असते आणि अभिजात भाषा काय असते. तर आज भाषेबद्दलची एवढी माहिती आपण पाहिलेली आहे. तर आज आपला तास इथं थांबूया. बाकीचा जो घटक आहे तो मी पुढच्या तासाला घेऊन येईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.